पास्टरने तुम्हाला खूप वेळा शिकवलेली आहे, सांगितलेली आहे, सगळ्यांकडून तुम्ही ऐकलेली आहे की आम्ही देवाचे लेकरं आहोत, परमेश्वराचे निवडलेले लेकरं आहोत. हा छोटा साधा मेसेज आज परमेश्वर तुम्हाला देत आहे, पण इतकं पॉवरफुल आहे, त्याच्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे की ते डीप मध्ये जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मी देवाचं लेकरू आहे. मग आता आम्ही शांत चेहरा पाडून काय बोलताय ऐकूया. एवढ्या प्रॉब्लेम मधून संकटातून येतो, या सगळ्या गोष्टी आठवडाभरात घडतात, त्याच्यातून आम्ही आलोय. काय वचन ऐकूया, देवाचा आत्मा काय बोलतो. पण शांतपणे ऐकतो. पण ज्या वेळेला आम्ही लेकरं आहोत, आम्ही कोण आहोत आणि काय अधिकार आहेत आणि काय आमचं जीवन आहे आणि काय आम्हाला प्राप्त झालेलं आहे, आम्ही ऍक्च्युली काय आहोत, खरोखर अनमोल म्हणजे काय. तू माझ्या दृष्टीने अनमोल यशा 43 मध्ये म्हटलं, त्याच आपण अनुभवणार आहे. आणि ज्यावेळेला हे अनुभव त्यावेळेला आमच्या प्रत्येकाचे चेहरे सदैव चर्च मध्ये हसत आणि आनंदितच असतील, आनंदितच असतील, माझा विश्वास आहे. गलतीकारास पत्र याचा 4था अध्याय 6 ते 7. गलतीकारास पत्र याचा 4था अध्याय 6 ते 7. तुम्ही पुत्र आहात म्हणून देवाने आबा बापा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या अंतःकरणात पाठवलेले आहे. त्याच्या पवित्र पुत्राच्या आत्म्याला तुमच्या अंतःकरणात पाठवले आहे. म्हणून तू आतापासून गुलाम नाहीस तर पुत्र आहे, आणि पुत्र आहेस तर देवाचा वारीसही आहे. पुत्र आहे तर देवाच्या द्वारे वारीसही आहे. परत पहिले योहान याचा 3रा अध्याय 1 ते 2. पहिले योहानाचं पहिलं पत्र 3रा अध्याय 1 ते 2. आपल्याला देवाची मुले हे मिळाले, यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पहा. प्रियजनो, आता आपण देवाची मुले आहोत. आपण येशू ख्रिस्ताला काय म्हणतो? देवाचा पुत्र. लक्षात घ्या, तो एक आहे म्हणून पुत्र म्हणतो. अनेक असल्यानंतर काय म्हणतात? मुले. म्हणजे काय अधिकार दिला बघा. आम्ही बोलून जातो, शिकतो, माहितीये, पण डीप त्याच्यावर विश्वास ठेवून विचार करतो का? त्या गोष्टीवर विश्वास ठेवून विचार केला पाहिजे की प्रियजनो, आता आपण देवाची मुले आहोत. योहानाचा पहिला अध्याय सुरुवात योहान 12 वचन. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, जितक्यांनी त्याचा स्वीकार म्हणजे येशू ख्रिस्ताचा तारणारा देव म्हणून स्वीकार केला, अंतःकरणात घेतलं, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला आहे. देवाची मुले होण्याचा अधिकार. देवाचं एक मूल कोण? येशू ख्रिस्त, एकच आहे. आणि आपण सगळेजण अनेक वचनी काय झालं? मुलात एक मुलगा, एकुलता एक मुलगा, आणि अनेक काय झालं? मुले झालं. मला लक्षात ठेवा. रोमकारास पत्र याचा 8वा अध्याय 14 ते 15. रोमकारास पत्र याचा 8वा अध्याय 14 ते 15. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहे. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा, दासपणाचा आत्मा. प्रार्थना करताना मी म्हणतो मी दास आहे, मी कसबट आहे, मी चिंते आहे, मी पापी आहे. ही चूक आहे, लक्षात ठेवा. अतिशय चूक आहे. कारण दासपणाचा आत्मा दिलाय, मग दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळालेला नाही. दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळालेला नाही, तर त्याच्या योग्य आपण आबा बापा, आबा बापा अशी हाक मारतो. असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. आणि लॉ जर बघितला, कायदा जर बघितला, तर एकदा लेकरू दत्तक घेतलं तर तो वारीस आहे. त्याला सगळे लेकराला जे अधिकार, कोणत्या लेकराला जे अधिकार, ते सगळे अधिकार त्या लेकराला, दत्तक लेकराला आहे. किंबहुना त्यापेक्षाही अधिक, कारण तो लिगली लेकरू आहे.
म्हणजे स्वतःच्या लेकराला तरी आपण हाकलू शकतो, पण ह्या लेकराला हाकलू शकत नाही. इतका जबरदस्त लिगली अधिकार दत्तकपणाचा असतो. म्हणजे सगळे लेकराचे अधिकार प्राप्त होतात. आता आपल्याला बघायचं आम्ही कोण होतो आणि काय झालो होतो. आम्ही कोण होतो आता हे प्रत्येक वेळेला मी सांगताना सांगते. का सांगते? कारण ते घटवून घेतलं पाहिजे, आमच्या रक्तात ते भिनलं पाहिजे, जेणेकरून आम्ही लोकांना सांगू, स्वार्थाच्या वेळेला सांगू. कारण त्यासाठी तुमची या चर्चची निवड आहे. हे चर्च साधारण चर्च नाही. ऐकणाऱ्या व्यक्ती तुम्ही साधारण नाही, लक्षात घ्या. म्हणून तुम्ही हे वचन ऐकत आहात. जर दत्तकपणाचा आत्मा आम्हाला दिलेला आहे, परमेश्वराने जर आम्हाला निवडलेला आहोत, तर आम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे की आम्हाला त्याचं कार्य करायचंय, सुवार्तेचं कार्य करायचंय, आणि त्यासाठी परमेश्वर आम्हाला तयार करत आहे. म्हणजे अनेक भटकलेल्यांना परमेश्वरामध्ये त्याच्या लेकरांना आणण्यासाठी देवाने तुमची नियुक्ती केलेली आहे. आणि म्हणून या गोष्टी खोलवर परत आणि परत ऐकून घ्यायचंय की आम्ही कोण होतो, आम्ही कोण होतो, आम्ही काय झालो होतो. लक्षात घ्या, आम्ही कोण होतो. येशू ख्रिस्तानं आदम आणि हव्वेला निर्माण केलं आणि त्यानं स्वामित्व दिलं. स्वतःसारखं, स्वतःच्या प्रतिरूपासारखं बनवलं आणि स्वतःकडे स्वामित्वाचा अधिकार आहे. तो स्वामित्वाचा अधिकार स्वतःसारखा त्यांच्याकडे दिला. इतकं मानवावर प्रेम केलं. का? कारण लुसिफरची जागा काढून टाकली. का? कारण लुसिफरने गंभीर केला. आता एचकेलच बोलत होतं, तर एचकेलचा 28वा अध्याय परत वाचून काढायचा आहे. कारण त्याच्यामध्ये सोरच्या राजाबद्दल सांगितलेलं आहे, म्हणजे सैतानाबद्दल सगळं सांगितलेलं आहे. यशाचा 14वा अध्याय त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये देखील लुसिफर बद्दल सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर या लुसिफरचं स्थान काढून टाकलं त्याच्या गर्भामुळे, घमंडामुळे, आणि ते स्थान मानवपुत्राने कन्यांना दिलं. आणि जर मानवपुत्रांना कन्यांना ते स्थान दिलेलं आहे, लक्षात घ्या, आणि त्यांना बनवलं आदम आणि हव्वेला, तरी देखील त्यांनी पाप केलं, आज्ञापालन केलं नाही आणि परमेश्वरापासून दूर गेले. आणि म्हणून त्यांना आपला एकुलता एक पुत्र दिला, जो त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याला तारण प्राप्त होईल आणि त्याचे लेकर होण्याचा अधिकार मिळेल. एकदा येशू तुमच्या अंतःकरणात ये म्हटल्यानंतर येशू ख्रिस्ताची धार्मिकता आम्हाला मिळते. आम्हाला आमच्याकडे पिता बघत असताना, यावे आमच्याकडे बघताना, यहोवा निसी तुमच्याकडे बघताना आमच्यामधून येशू ख्रिस्ताची धार्मिकता, त्याच्या पुत्राची धार्मिकता आमच्यातून दिसते. त्याचा पुत्र आमच्यातून दिसतो आणि म्हणून त्याचे पुत्राचे अधिकार, सगळे अधिकार आम्हाला प्राप्त होतात. आमच्यामध्ये त्याला कोण दिसतं? तर त्याचा पुत्र. आम्ही त्याचे पुत्र आणि कन्या होतो. म्हणजेच आम्हाला परमेश्वरानं विजय दिला. पाप करून आम्ही आमचं स्थान गमावलं. त्यानं कोण होतं? आम्ही पूर्ण स्वामी होतो, अधिकारी होतो. पाप केल्यामुळे ते सगळं गेलं होतं. परत येशू ख्रिस्तामुळे, दुसऱ्या आदामामुळे, पहिल्या आदामामुळे पाप आलं, सगळे अधिकार गेले, स्वामित्व गेलं, लेखपणाचा अधिकार नाही, ते सगळं गमावलं. पण येशू ख्रिस्ता दुसरा आदाम आला आणि त्या आदामामुळे आम्हाला सगळं आमचं प्राप्त झालं. सगळे अधिकार, लेखपणाचे सगळे अधिकार आम्हाला प्राप्त करून दिले. म्हणून योहान 1:12 मध्ये काय म्हटलेलं आहे? जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. स्पष्ट आम्हाला अभिवचन दिलेलं आहे आणि ते अभिवचन आमच्या जीवनात लगेच कार्य करायला लागतं. होय, त्यानं मला त्याचं लेकर होण्याचा अधिकार, ज्यांनी विश्वास ठेवला त्यांना तो अधिकार मिळालेला आहे. म्हणजे जो गमावलेला अधिकार तो परत एकदा प्राप्त झाला. जे आम्ही लॉस्ट केलं होतं, गमावलं होतं, ते आम्हाला परत मिळालेलं आहे. परंतु आम्हाला काय सांगितलं? दास पणाचा आत्मा आम्हाला दिलेला आहे. आणि दासी नाही, तर त्याचं लेकरू होण्याचा अधिकार दिला. त्याच्या लेकरूपणाचा आम्हाला परमेश्वराने अधिकार दिलेला आहे. मी दासी आहे, मी दास आहे, मी तुच्छ आहे. परमेश्वरा, माझी काही योग्यता नाही, माझी काही पात्रता नाही आहे तुझ्या समोर उभं राहण्याची. अहो, कसं काय म्हणू शकता? बापाला कसं काय तुम्ही म्हणाल? बापाने आपल्याला सांगितलं की माझं लेकरू आहे आणि बापाला आणि आईला म्हणाल का माझी पात्रता नाही, मी चूक केली, मी तुझ्या समोर येऊ शकत नाही, मी तुझ्या समोर उभं राहू शकत नाही? कधीतरी म्हणाल का? किती गाणबाप केलेलं असतं, दारू प्यालेलं असलं, नको ते पात्र केले असले, तरी तो कुणासमोर? आपल्या आई आणि बापाच्या समोर जातो ना. अरे, मी तुझा मुलगा आहे तर म्हटला मी तुला काढून टाकते, चल घरात नाही राहायचं, नाही पाहिजे मला. काय म्हणत तो मुलगा आणि मुलगी?
चूक झाली माझी, पण म्हणून काय मी काय तुझा मुलगा नाही का, मी मुलगी नाही का तुझी? माझा हक्क आहे घरात, सरळ घरात घुसतो, सरळ जाऊन आंघोळ करून बिछाण्यावर जातो, सरळ जेवणाचं ताट घेतो, नाही आणि वाढून घेतलं ना स्वतः घेतो आणि खातो. का? कारण आम्हाला अधिकार आहे, आम्हाला हक्क आहे. बरोबर आहे? मग आम्हाला अधिकाराने हक्क दिला. हा पाप केलं, नापास झालं आणि म्हणून दाराच्या बाहेर बसलोय आणि म्हटलं नाही मला आता मी दास आहे, आता बाबा मी तुमचं, पप्पा मी तुमचा दास आहे, मी तुमची दासी आहे, आता माझी योग्यता नाही, आता माझी पात्रता नाही, मी खूप वाईट पाप केलंय, माझ्याकडून चुका घडल्यात, आता मी तुमच्या घरात नाही येऊ शकत, मी तुमची भांडेवाली म्हणून काम करेल का? बोलली करेल का? मी तुमची भांडेवाली म्हणून काम करेल? बाप शांत बसेल का? आपली पोरगी भांडेवाली म्हणून काम करेल, घरामध्ये दास म्हणून काम करेल, सगळे हेच कर, ती घरात काम करेल, मुलगी म्हणून काम करेल, तो घरात काम करेल, मुलगा म्हणून काम करेल, अधिकाराने हक्काने कर्तव्य म्हणून त्यांचे पालन करते. परंतु परमेश्वराने गलती करास पत्र्याचा 4 अध्याय 6-7 मध्ये तुम्ही पुत्र आहात म्हणून देवाने आबा बाबा अशी हाक मारण्याचा, आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठविले आहे. म्हणून तो आतापासून गुलाम नाहीच तर पुत्र आहे. गुलाम नाहीच, कोणी गुलाम नाही. परमेश्वराने मला स्वतः इच्छा दिलेली आहे. प्रियांनो, तुम्हाला स्वतःची इच्छा दिली. देव तुम्हाला आमच्या जीवनाचं प्रगटीकरण सांगतो, प्रॉफेसी जरी सांगतो, तर देव आम्हाला त्याची आमची स्वतःची इच्छा दिलेली. म्हणून परमेश्वराने आज्ञा काय दिली? आपल्याला सांगितलेलं आहे की प्रार्थना करा, विनंती करा. काय विनंती करा? परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे हो, देवाच्या इच्छेप्रमाणे, माझ्या बाबाच्या इच्छे, स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे ही विनंती करा सांगितलं. इथं कमांड नाही दिला त्यानं, प्रार्थना करायला सांगितली की परमेश्वरा तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. म्हणजे तुम्हाला स्व इच्छा दिलेली आहे. लक्षात घ्या, त्यानं गुलाम नाही बनवलं, खरोखर लेकरूच बनवलेलं आहे. तुम्हाला अधिकार स्व इच्छा दिलेली आहे. मग आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे अनेक चुकाही करतो, चांगल्या गोष्टी करतो, त्यावेळेला देव आनंदित होतो. पूर्ण पवित्र आत्म्याच्या वचनाच्या वेळेला आम्ही स्वतःला चालवतो, त्यावेळेला देव आनंदी होतो. पण काही वेळेला आमच्यातलं फ्लेश आम्हाला चुकीच्या गोष्टी करायला लावतो, त्यावेळेला देव दुःखी होतो आणि तो पवित्र आत्मा आम्हाला टोचली लावून देतो आणि आम्ही पश्चाताप करून परत परमेश्वराकडे जातो, कारण आम्ही त्याचे लेकरू आहोत. उदाहरण दिलेलं आहे बायबलमध्ये. जर कोकरू असेल आणि त्याला जर आपण कोकरू जर असेल आणि डुक्कर जर असेल, आपण जर घेतलं, बायबलमध्ये दिलेलं नाहीये, मी स्वतः सांगते की जर डुक्कर घेतलं आणि कोकरू घेतलं आणि दोघांना चिखलामध्ये टाकलं, तर डुक्कर आहे तर त्या चिखलात लोळत राहील, पण कोकरू आपलं ओरडत बाहेर येईल. आम्ही चटकन ते थांबणार नाही तिथं. आम्ही त्याची लेकरं आहे, ते पापामध्ये राहणार नाही, कारण त्याचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये, तो आम्हाला आमचे दोष लगेच दाखवून देतो. कारण त्याचा पवित्र आत्मा, जो दत्तपणाचा आत्मा, जो येशू ख्रिस्ताचा आत्मा आमच्यामध्ये त्याने दिलेला आहे, तो आम्हाला शांत बसू देत नाही. आणि म्हणून रोमकरास 8 अध्याय 14 मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण त्याचे पुत्र आणि कन्या आहोतच. काहीही घडलं, काहीही झालं, हे बदलूच शकत नाही. प्रियांनो, मृत्यूपर्यंत बदलू शकत नाही, मृत्यूच्या नंतरही बदलू शकत नाही. आपण त्याचे पुत्र कन्या आहोतच. हा ॲश्युरन्स आणि खात्री निश्चितपणे करून घ्या. स्वतःला बजावून सांगा, जसा येशू ख्रिस्त पुत्र तशीच मी पुत्री आहे त्याची, तसाच मी पुत्र आहे त्याचा. तेवढाच स्पेशल, तेवढ्याच सामर्थ्याने भरलेला देवाचा आत्मा सांगत आहे आज, आणि स्पष्टपणे सांगत आहे. ज्यावेळेला आम्ही त्याला स्वीकारतो आमच्या अंतःकरणामध्ये, ज्यावेळेला आम्ही त्याला स्वीकारतो, त्यावेळेला तेवढ्याच सामर्थ्याने आम्ही त्याचे पुत्र आणि कन्या आहोत. एवढा आशीर्वाद, एवढी खात्री परमेश्वर त्याच्या वचनाच्या द्वारे देतो. म्हणून एवढी सगळी वचन वाचली आणि तुम्हाला सांगितलं, ही खात्री आहे, वचन देणारा तो ते वचन पूर्णत्वास नेणारा परमेश्वर आहे. तो मनुष्य आहे की खोटे बोलावे, गेलं ना 23 मध्ये सांगितलंय. मी देव आहे, जे मी बोलतो ते करतोच करतो. त्यानं सांगितलेलं आहे, सतत आणि सतत खात्री दिलेली आहे. परत सांगते, येशू ख्रिस्त हा पुत्र आहे, एकुलता एक,
आणि ज्या वेळेला दत्तक म्हणून आपल्याला घेतलेलं दत्तक पुत्र आणि कन्या म्हटल्यानंतर आपणही त्याचे लेकरू, जेवढा येशू ख्रिस्त तेवढंच आपण त्याचे लेकरू आहोत. एवढा अधिकार आणि एवढं पवित्र आणि एवढी परमेश्वराची येशू ख्रिस्ताची धार्मिकता आपल्याला प्राप्त झाली. ज्यावेळेला आम्ही त्याला आमच्या अंतःकरणात घेतो त्यावेळेला तो आमच्यात राहतो, आमचं अस्तित्व नाही तर तो आमच्यामध्ये जमतो आणि आपण त्याचे पुत्र होतो. आता दासपणाचा दास का म्हटलेलं आहे? यशायाचा 42 अध्याय मध्ये आपण घरी गेल्यानंतर ते वाचा. त्याच्यामध्ये तो येशूला सेवक म्हणतो. तो काय म्हणतो? येशू ख्रिस्ताला सेवक म्हणतो. येशू ख्रिस्ताबद्दल त्याच्यामध्ये सांगितलं यशा 42 मध्ये की सेवक म्हणतो. आणि मार्क मध्ये देखील आपण मार्कचा जो येशू म्हणून वाचला तर येशू ख्रिस्ताला सेवक म्हणून सादर केलेलं आहे. मग हे कसं? दास म्हणून कसं? सेवक म्हणून कसं? तो सेवक म्हणजे आम्हाला तशा पद्धतीने सेवकाची लीनता आमच्यात असली पाहिजे. जसा तो लीन आणि नम्र झाला, तो वरिष्ठ पुत्र असताना त्याने सेवक होऊन सेवा केली, त्यानं सेवा केली. तो सेवकपणाचा आत्मा, तो कार्य करण्याचा आत्मा, सेवा करण्याचा आत्मा परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे. हार्ट ऑफ सर्वंट, अंतःकरण दिलेलं आहे त्यांना आम्हाला. ते अंतःकरण दिलेलं आहे, सेवेचं अंतःकरण, नम्रतेचं, लीनतेचं अंतःकरण त्याने आम्हाला दिलंय सेवा करण्यासाठी. कारण तो आमच्यासाठी देवपुत्र असून तो आमच्यासाठी लीन आणि नम्र झाला आणि त्याने सेवा केली. आणि म्हणजे त्याने सेवा केली, तो त्यांच्यासमोर शिष्यांचे पाय धुतले, शिष्यांचे पाय धुतले, तो त्यांच्यासमोर नम्र झाला. म्हणजे त्याने सेवा केली. दासाचं जे काम होतं ते काम त्याने लीन होऊन केलं. पुत्र असताना, अधिकारी असताना दास जे काम करतो ते काम त्यानं केले, कामगार म्हणून तो राबला. मार्क मध्ये शुभवर्तमानामध्ये सगळं त्याचं कार्य दाखवलेलं आहे जास्तीत जास्त. बाकीच्या वंशावळी ते गोष्टी नाही दाखवलेल्या, त्याचं कार्य दाखवलेलं आहे की तो कार्य करणारा, कार्यकर्ता दासासारखं कार्य त्यांनी केलेलं आहे कंटिन्युअसली. आणि म्हणून ते अंतःकरण आम्हाला हवाय, सेवेचं अंतःकरण. त्याच्या पुत्र आणि कन्यांना तेवढी नम्रता आणि लीनता हवी आहे. कारण एक तो पुत्र होता आणि त्याने तेवढं लीन आणि नम्र होऊन कार्य केलं, म्हणजे तो दास नाही झाला, पुत्रच राहिला आणि पुत्रच आहे आणि पुत्रच राहणार. बरोबर आहे? मग आम्ही ज्या वेळेला आम्ही पुत्र आणि कन्या आहोत, मग आम्ही अनमोल आहोत, परंतु आम्हाला काय दिलेलं आहे तर त्याने ते अंतःकरण, सेवेचं अंतःकरण, हार्ट ऑफ सर्वंट. आणि हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे कधीही आम्ही पुत्र आणि कन्या जरी असलो तरी आम्ही घमंड, गर्व, मीपणा कधीही गाजवू शकत नाही. कारण तो नम्र आणि लीन होता, त्याने वाकून सेवा केली. आणि म्हणून आम्ही ज्या वेळेला एकत्र येतो त्यावेळेला आम्ही एकमेकांची सेवा करतो. कारण सेवेचं सर्वंट हार्ट परमेश्वराचं त्याने आम्हाला दिलेलं आहे. ही गोष्ट कधी विसरू नका. आता जर आम्हाला त्याचे लेकर म्हटलेलं आहे, आश्वासन दिलेले, खात्री दिलेली आहे. मला सांगितलं प्रत्येक वचन वाचून दाखवलेलं आहे आणि त्या वचनाच्या द्वारे आपल्याला काय दिलेली? खात्री दिली की आपण त्याचे लेकर, पुत्र आणि कन्या आहोत. आणि हे कधीच बदलणार नाही. इज दॅट क्लिअर? कधीच नाही बदलणार. दुसरी गोष्ट, दासाचं अंतःकरण, आम्हाला सेवेचं अंतःकरण दिलेलं आहे. हे कळालं म्हणजे आम्ही दासी नाही. हे फरक पण तुम्हाला समजलेला आहे. आता आपल्याला बघायचंय त्याला आम्हाला पुत्र आणि कन्या म्हणून काय अधिकार दिलेला आहे. कारण ज्या वेळेला आम्ही त्याचे पुत्र आणि कन्या, मग येशू ख्रिस्ताला जे अधिकार आहे ते सगळे अधिकार आम्हाला प्राप्त होतात. आम्ही त्याचे वारीस आहोत. पहिलं म्हणजे आम्ही त्याचे वारीस आहोत. लेकरांचे अधिकार दिलेले आहेत, आम्ही वारीस म्हणून त्याने आम्हाला अधिकार दिले. रोम 8:16-17 तो आला स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत. आणि जर मुले तर वारीसही आहोत, म्हणजे देवाचे वारीस. अहो, जगामध्ये या पृथ्वीवर साधा मानवाने तयार केलेला कायदा इतका कठोरपणे पाळला जातो. तो कायदा बनवण्यासाठी परमेश्वर ज्या आत्म्यानं मानवाला चालवलं, तो कायदा बनवलेला कायदा, मानव निर्मित कायदा इतका कडकपणे पाळला जातो की जर वारस असेल, वारसा हक्कानुसार अरे तुमची प्रॉपर्टी मिळणार, बाबाची सगळी प्रॉपर्टी त्या लेकराला मिळणार म्हणजे मिळणार. बाबाचं जे काही बँक बॅलन्स आहे ते मिळणार. कोणी अडवू शकत नाही. जगातली कोणतीच व्यक्ती अडवू शकत नाही.
जे बाबाचं आहे ते सगळं त्या लेकराचं, त्या मुलीचं आणि त्या मुलाचं, त्या लेकरांचं सगळं काही वारसा हक्कानुसार त्यांना मिळतं. भले काहीही होऊ दे, बाबाने नकार दिलेला असतात आणि परंतु तो जेव्हा जगातून जातो त्यावेळेला सगळं त्याचं त्या लेकरांना प्राप्त होतं. हे लक्षात घ्या. वारसा हक्क पूर्णपणे त्या लेकरांना प्राप्त होतो. आम्हाला वारसा हक्कानुसार येशू ख्रिस्ताचे सगळे अधिकार, परमेश्वराचे सगळे अधिकार जे आहेत ते सगळे वारसा हक्कानुसार अधिकार प्राप्त झालेले आहेत. माझ्या प्रियानो, म्हणजे आम्ही काय अनमोल आहोत हा विचार करा. काय अनमोल आहे. वेळोवेळी माझ्या संदेशाच्या कार्य परमेश्वर तुम्हाला ही गोष्ट दाखवून देत आहे की आम्ही किती अनमोल आहोत. त्याचं वारीस असल्याचा आणि परमेश्वराची ताकद काय, परमेश्वराचं सामर्थ्य काय, सृष्टीचा निर्माण करता येतो, जगाचा निर्माण करता, यहोवा निस्सी विजय देणारा देव, यहोवा रोगीला आरोग्य देणारा देव. तुम्ही विचार करा. इम्मानुएल, सतत आमच्यात असणारा देव, अशक्य गोष्टी शक्य करणारा देव. जेव्हा रफेका, जेव्हा सॅलिकोनी, त्याचे जेवढे ऍट्रिब्यूट्स आहेत, जेवढे गुण आहेत, जेवढं त्याचं कार्य, जेवढं त्याचं सामर्थ्य, सगळ्या गोष्टींचे वारसा हक्कानुसार सगळे अधिकार आम्हाला मिळतात. हे वचन आहे, त्याचं वचन आहे. आणि तो म्हणतो मी मनुष्य नाही की मी बदलावं, मी मनुष्य नाही, जे मी बोलतो ते करतो. वचन देणारा देव कधीच नाही बदलत. येशू ख्रिस्त कधीच बदलत नाही आणि कधीच बदलणार नाही. माझ्या प्रियांनो, कदापि नाही, कदापि नाही तो बदलणार. यशाया 54 जर तुम्ही वाचलं ना तर तुम्हाला कळेल काय सोनं रूप आणि तुमच्या निर्माणाने तुमचा पाया घालील, काय वैभवाचं वर्णन त्याने करून सांगितलं. हे सगळं वैभव मी तुम्हाला प्राप्त करून देईल. त्याचं जे आहे ते सगळं परमेश्वर आम्हाला देतो. फक्त आम्ही ते विश्वास ठेवला पाहिजे आणि त्या विश्वासाने आम्ही मागितलं पाहिजे. माझ्या प्रियाने, विश्वासाने मागितलं पाहिजे. हे गुण लक्षात ठेवा, हे गुण लक्षात ठेवा. सोनं रूप पैसा वाईट आहे, त्याचा मोह वाईट आहे, मोह वाईट आहे, मोह वाईट आहे. त्याचा वापर आम्ही कसा करतो यावर आमचं वर्तन अवलंबून. तो वाईट आहे का चांगला आहे, प्रॉपर्टी, पैसा, संपत्ती चांगली आहे का वाईट आहे, हे आमच्या वापरण्यावर, आमच्या प्रवृत्तीवर अवलंबून आहे. जर आम्ही त्याच्यामुळे घमेंडी होत नसेल, जर देवाच्या कार्यासाठी त्याचा वापर करत नसेल, गरज पैशाला काही किंमत नाही, पण त्याचे तो तुमच्यासाठी घातक आहे. पण ज्या वेळेला आम्ही त्याचा योग्य विनियोग करत असत नम्रतेनं आणि परमेश्वराच्या आत्म्यानुसार त्या पैशाचा, त्या धनसंपत्तीचा, सोन्या नाण्याचा वापर करत असेल तर ते अधिक वाढत जातं, अधिक वाढत जातं. पवित्र नाव वापरण्याचा अधिकार आम्हाला प्राप्त झाला. आम्ही त्याची लेकरं आहोत आणि त्याच्या पवित्र नावामध्ये सामर्थ्य आहे. त्याच्या नावासमोर सगळे गुडघे टेकले जातील असं यशाया 45 मध्ये सांगितलेलं आहे. त्याच्या नावात सामर्थ्य आहे. सगळं युनिव्हर्सल, सगळं शक्ती, सगळे प्रिन्सिपॅलिटीज सगळे त्याच्या नावासमोर नतमस्तक होतात आणि थरथर कापतात. त्याच्या नावात सामर्थ्य आहे. फिलिपिकरास पत्र याचा 2 अध्याय 9 ते 10 वचन. यामुळे देवाने त्याला अति उच्च केले आहे, यामुळे देवाने त्याला अति उच्च केले आणि सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव ते त्याने दिले. सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि ते नाव वापरण्याचा अधिकार, येशू ख्रिस्ताचं नाव त्याने आमच्या मुखात दिलेलं आहे. माझ्या प्रियांनो, येशवा या नावात सामर्थ्य आणि ते नाव त्याने वापरण्याचा अधिकार आम्हाला दिलेला. आमच्या बाबाचं नाव आम्ही वापरण्याचा अधिकार परमेश्वराने दिला. तिसरी गोष्ट म्हणजे विजयी होण्याचं सामर्थ्य त्याने आम्हाला दिलं. विजयी होण्याचं सामर्थ्य आम्ही येशू ख्रिस्ताने विजय मिळवलेला आहे वधस्तंभावर आणि आम्हाला त्याचे विजयी लेकर केलेले आहेत. म्हणजे आम्ही परमेश्वराच्या वचनानुसार त्याच्या प्रत्येक गोष्टी, परमेश्वराच्या वचनानुसार त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही विजय प्राप्त करणार. आम्ही विजयी होणारच होणार. किती समस्या असू दे, किती प्रॉब्लेम असू दे, कोणत्याही गोष्टी घडू दे, कोणतीही शत्रू त्रास देऊ दे, कोणत्याही आजार दे, काही घडलेलं असलं तरी परमेश्वर त्याच्यामध्ये आम्हाला विजय देतो, कारण आम्ही त्याचे लेकरं आहोत.
तो आम्हाला विजय देतो. दुसरे कोरिन्थियरास पत्राचा 2 अध्याय 14 वचन. दुसरे कोरिन्थियरास पत्राचा 2 अध्याय 14 वचन. जो देव आम्हास सर्वदा ख्रिस्ताच्या ठाई जयचवाने देतो आणि सर्व ठिकाणी आमच्याद्वारे आपल्या विषयीच्या ज्ञानाचा परिणाम प्रकट करतो, त्याची स्तुती असो. तो आम्हाला प्रत्येक ठिकाणी जय देतो आणि जयाचा आनंद, जयोत्सव करण्याचं सामर्थ्य तो आम्हाला देतो, कारण आम्हाला तो विजयी करतो. कारण येशू या नावात सुटका आहे, येशू या नावामध्ये आरोग्य आहे, येशू या नावामध्ये प्रॉस्पेरिटी आहे. म्हणजे या नावामध्ये परमेश्वराने हे नाव त्याला आम्हाला दिलेलं आहे आणि त्यामुळे तो आम्हाला प्रत्येक ठिकाणी विजयी करतो. पुढचं म्हणजे लेकरांना तो सामर्थ्य देतो. आपण त्याची लेकर आहे, त्याचं सामर्थ्य, येशू ख्रिस्ताचं, परमेश्वराचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य त्याने आम्हाला दिलेलं आहे. मला मागे सांगितलं होतं, लुसिफरच्या गर्भामुळे, कमेंटमुळे त्याला खाली टाकण्यात आलं. तो आधी आर्कएंजल होता, म्हणजे अतिशय परमेश्वराला आनंद देणारा असा एंजल होता, स्तवन करणारा एंजल होता, परमेश्वराला अतिशय आवडत होता. आणि तरी देखील परमेश्वराने ज्याला त्याचा गर्व कमेंट झाला आणि त्याला कम्पेअर करण्याचा प्रयत्न केला, परमेश्वरा समान होण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्याला आणि त्याच्या 1/3 देवदूतांना खाली टाकण्यात आलं. सैतान आज आपण म्हणतो आणि त्याचे दूत. परंतु परमेश्वराने त्याचे अधिकार काढून घेतले नाही. लक्षात ठेवा, हा पुत्र येशू ख्रिस्त, त्याचे अधिकार आम्हाला दिलेले आहेत. त्याचे अधिकार, देवाचे अधिकार किती जबरदस्त आहेत. ते देवाचे अधिकार, ते सामर्थ्य त्याने आम्हाला दिलेलं आहे. सैतानाचं सामर्थ्य काढून घेतलं नाही, पण मानव पुत्राने कन्यांना देवाचं सामर्थ्य देण्यात आलं. लक्षात घ्या, ते सामर्थ्य सैतानाच्या सामर्थ्यापेक्षा जास्त आहे प्रियांनो. कळतंय? म्हणजे सैतान तुमच्या समोर काय करतो? थरथर कापतो. येशूच्या नावात तो थरथर कापतो. सैतानापेक्षा अधिक सामर्थ्य परमेश्वराने तुम्हाला दिलेला आहे. विश्वास ठेवा या वचनावर. मी नाही सांगत आहे, देवाचा आत्मा सांगत आहे प्रियांनो. ज्यावेळेला तुम्ही येशू हे नाव घेऊन उभं राहता, त्यावेळेला सैतान थरथर कापतो. हे सामर्थ्य परमेश्वराने तुम्हाला दिले. स्तोत्र संहिता 29:11. परमेश्वर आपल्या लोकांना सामर्थ्य प्राप्त करून देईल, तो त्यांना शांतीचे वरदान देईल. तो सामर्थ्य प्राप्त करून देणारा देव. त्यानं तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही अंतःकरणामध्ये येशू ख्रिस्ताला घेतलाय, येशू ख्रिस्त तुमच्यात आहे, त्याचं सामर्थ्य, सगळं सामर्थ्य तुमच्यात आहे. असं नाहीये की थोडं सामर्थ्य अमेरिकेतल्या लोकांसाठी ठेवलं, थोडं सामर्थ्य इंग्लंडच्या लोकांसाठी ठेवलं, थोडं सामर्थ्य आफ्रिकेच्या लोकांसाठी नाही. हो प्रियांनो, जसा परमेश्वर आमच्यामध्ये, येशू ख्रिस्त आमच्यामध्ये येतो, त्याचं सर्व सामर्थ्य आमच्यामध्ये. विश्वास ठेवा. पुढचं म्हणजे शांती प्राप्त. तो त्याच्या लेकरांना शांती प्राप्त करून देतो. लक्षात घ्या माझ्या प्रियांनो, प्रिन्स ऑफ पीस येशू ख्रिस्त आहे. शांतीचा राजकुमार येशू ख्रिस्त. तो शांती देणारा देव आहे. शांतीचा राजा तो आहे आणि तो शांतीचा राजा आमच्यात राहतो. त्यानं आम्हाला त्याचे लेकरू म्हणून त्याची शांती दिली आहे. जी येशू ख्रिस्तामध्ये शांती आहे, तो शांतीचा राजपुत्र आहे, तो शांतीचा प्रिन्स ऑफ पीस आहे, तो शांतीचा राजकुमार आहे. त्याला जी शांती परमेश्वराने दिलेली आहे, ती शांती आम्ही ज्यावेळेला त्याला स्वीकारतो, ती शांती आम्हाला प्राप्त होते. ती शांती आम्हाला प्राप्त होते. मग आम्ही कोण होतो? पीसमेकर. आम्ही कोण होतो? पीसमेकर. कारण तो शांती करणारा देव, शांतीचा देव तो आमच्यात आहे. आम्ही जिथं जातो तिथं आम्ही पीसमेकर होतो, शांती करणारे होतो. देवाचं वचन सांगतो मत्तयाचा 5 अध्याय 9, जे शांती करणारे ते धन्य, करताना देवाचे लेकरं म्हणतील. स्पष्ट सांगितलंय, देवाचं वचन बोलतंय. माझ्या मनाने काही बोलत नाही, प्रत्येक गोष्ट तुम्ही वचनानुसारच तुमच्या संगती बोलते. आणि देवाचं वचन दुधारी करणार, देवाचं वचन कार्य करतच. परमेश्वराने सांगितलं यशा 55:11 वचनामध्ये, माझं वचन कार्य केल्याशिवाय पाठीमागे येणार नाही. त्याचं वचन तुमच्या जीवनात कार्य करणार म्हणजे करणार, 100% करणार प्रियांनो, 100% करणार. जे शांती करणार आहे ते धन्य, कारण त्यांना देवाची लेकरं म्हणतील. किती अद्भुत आहे, किती सामर्थ्यशाली आहे वचन. तो
तो शांती करणारा शांतीचा राजकुमार माझ्यामध्ये. मी ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी मी शांती करेन. विश्वासाने तुम्ही जा. गोंधळ निर्माण करणारे तुम्ही कधीच होणार नाही. अशांती निर्माण करणारे तुम्ही कधीच होणार नाही प्रियांनो. तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी देवाची शांती घेऊन जा. ज्या घरात तुम्ही जा त्या घरामध्ये तुम्ही शांती निर्माण करून घ्या. ज्या लोकांसाठी बोला त्या लोकांना तुमच्यातून शांती प्राप्त करेल. कारण तुम्ही पीस मेकर आहात. तुम्ही पीस मेकर आहात. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाता ख्रिस्ताला कॅरी करून जाता. ख्रिस्ताला संगती घेऊन जाता. कामावर चाललायस, तुझ्या कामाचे लोक चांगले नाही, ठीक आहे मी गेटच्या बाहेर थांबतो असं म्हणत नाही येशू ख्रिस्त. तुझं काम संपल्यानंतर मी परत तुझ्यामध्ये येतो, नाही, बिलकुल नाही. कुठेही कसेही असा ख्रिस्त तुम्हाला एक क्षणही सोडत नाही. तो तुमच्यात येशू ख्रिस्त आहे. म्हणजे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाल त्या त्या ठिकाणी तुम्ही शांती निर्माण करणारेच होणार. पुढचं म्हणजे तो त्याच्या लेकरांची भीती नष्ट करतो. रोमकरास 8:15 कारण प्रीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा नाही तर ज्याच्या योग्य आबा बापाशी हाक मारावी असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळालेला आहे. भीतीचा आत्मा त्याने दिलेला नाही आम्हाला. भीतीचा आत्मा दिलेला नाही तर त्याने त्याच्या सामर्थ्याचा आत्मा आम्हाला दिलेला. आम्हाला भीती नाहीच. जगाची भीती कशासाठी? माझा देव अशक्य गोष्टी शक्य करणारा देव, तो माझ्या सामर्थ्याचा देव, ज्याने त्याचं सामर्थ्य मला दिले. कारण मी अधिकार प्राप्त करते. अधिकारी माझा तो. होय परमेश्वर माझा अधिकार. माझ्या अधिकारासाठी मी भांडणार ना, बरोबर आहे की नाही? आईला काय म्हणतो? तिला जेवढं वाटलं तेवढंच मला दे. तिला कसा घेतला ड्रेस मला पण दे. माझी एक मैत्रीण आहे, डॉक्टर आहे. तिची मुलगी एवढीच आहे, ती बारीक हुशार आहे. मुलाला तिने डॉक्टर बनवलं. मुलाला डॉक्टर बनवताना 1 करोड पर्यंत खर्च झाला. आता ती म्हणली तुझ्यासाठी खर्च करायला पैसे नाही. ती म्हणली का? मला नको सांगूस, मला उत्तर नको देऊ. तुझा दवाखाना मी काही कर, मला घेणं नाही. पोराला कसा दिला? माझ्या पण शिक्षणाला तेवढाच पैसा दे. ती म्हणली अहो तुला असं उत्तर देताना काय वाटतं का? तिने मला फोन केला. म्हटलं हो दीदीची तुझी मुलगी आहे. तिला जेवढा तुझ्या मुलाला अधिकार आहे ना, हक्क आहे, तेवढाच अधिकार तिला आहे मागण्याचा. अगं पण ते देवाच्या दृष्टीने चुकीचं बोलते. म्हणजे नाही बोलत देवाच्या दृष्टीने, कारण देव तसाच आहे. देवाने तो हक्क दिला, अधिकार दिला. म्हणून आपल्याला त्रास देऊ नका, नको त्या गोष्टी मागू नका. कारण तिला खात्री दिली त्याच्या कैक पटीने. तेवढी हुशार आहे ती, तेवढ्या कैक पटीने मी तुला प्राप्त करून देईल. परत एकदा मी तेवढं मिळवेल माझं करिअर कर. ती गोष्ट दुसरी. परंतु जर जगामध्ये आम्ही हक्काने आमच्या आईवडिलांना मागू शकतो तर आम्हाला किती मोठा अधिकार दिलेला आहे परमेश्वराकडे सगळ्या गोष्टी हक्काने मागण्याचा. आम्हाला तो अधिकार आहे. तुमचा अधिकार जाणून घ्या. आता तुम्हाला मतदान देताना सांगतात ना, नेते लोक खूप परकरपणे सांगतात, मतदान करणे हा तुमचा अधिकार आहे. आता ते त्यांच्या प्राप्तीसाठी आपल्याला अधिकार आपल्याला दाखवून देतात. नंतर आपल्याला अधिकार नाही दाखवणार. तुमचे अधिकार बाजूला ठेवतात. काय काय अधिकार आहे, कोणकोणते अधिकार आहेत भारताचे नागरिक म्हणून, ते नाही आपल्याला सांगायचे. ते तुमचं तुम्ही शिकून घ्यायच्यासाठी तुमचं तुम्ही लढा. आम्ही तुम्हाला नाही मदत करणार. पण देव आम्हाला त्याच्या वचनाच्या द्वारे हे पुस्तक दिलेलं आहे, त्याची वचनं दिलेले आहे, त्याचे सगळे आपल्याला मिळालेले अधिकार ह्याच्यामध्ये लिहिलेले आहेत. हे वाचा. तुमचे प्रत्येक अधिकार काय आहेत तुम्हाला कळेल. तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय करू शकता. जाणून घ्या, जाणून घ्या. मुलगा गेलेला होता अमेरिकेला. मला माहित नाही की मला उदाहरण सांगितलं किंवा नाही. मग आईनं सगळा पैसा बिसा सगळं कर्ज करून आईवडिलांनी त्याला शिकवलं आणि फॉरेनला पाठवलं. तो गेला फॉरेनला आणि इतकं त्या गावामधला पहिला मुलगा फॉरेनला गेलेला तर इतके खुश की भास की सगळं विकलं त्यांनी. शेतीवाडी सगळं घरदार आणि भाड्याच्या घरातून राहिले आणि वडील त्याच्यामध्ये मरण पण पावले आणि सगळं दिलं. आणि ती म्हातारी आई आपल्या लेकराची वाट बघत शांत होती. त्यावेळेला काही फोन बिन नव्हते, मोबाईल नव्हते आणि दर वेळेला तिला पार्सल घ्यायचं आणि तो
पत्र मात्र तो वाचून दाखवायचा आणि ते पार्सल घ्यायचं. तिला काही लिहिता वाचता येत नाही, ते पार्सल घ्यायचं, बॅग त्या सुटकेस मध्ये ठेवायची, बघायची, कागद बघायची, म्हणायची काय बाई कागद पाठवतो माझं फोटो, माझ्या लेकराने पाठवलेले, किती गोड आहे माझं लेकर, म्हणून त्या बॅगेमध्ये ठेवून द्यायची. काळ्या पेटीमध्ये सगळं काही पाठवलं नाही. आईनी कधी कुणाला सांगितलंच नाही मला तो कागद पाठवतो. पार्सल घ्यायचं, पार्सल घ्यायची, उघडायची, बघायची, लाज वाटायची, कोणाला काय नको सांगायला म्हणून चुप ठेवून टाकायची, विचारायची. खूप जुन्या काळात. आणि मग संस्था अनाथ आश्रम बांधले, ते खूप मोठी गोष्ट झाली. म्हणजे त्या गोष्टी तिने केल्या. तोपर्यंत तिला माहितच नव्हतं काय तिच्यासाठी काय पाठवलं, काय तिचा हक्क होता, काय तिचा अधिकार होता. माझ्या प्रियांनो, आम्ही हे देवाचं वचन वाचल्याशिवाय आमचे अधिकार आम्हाला कळत नाही. हो प्रियांनो, आज देवाचा आत्मा तुम्हाला प्रत्येकाला सांगत आहे तुम्हाला काय अनुभव असे अधिकार प्राप्त करून दिलेले. येशू ख्रिस्ताला जे अधिकार, जे हक्क, जे अधिकार आहेत ते सगळे 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 A to Z एकूण एक तुम्हाला आहे. ते विश्वासाने स्वीकारा, ते विश्वासाने क्लेम करा आणि ते विश्वासाने वापरा प्रियांनो. प्रॉस्पेरिटी, संपत्ती, धन समृद्धी देण्याचा अधिकार दिलाय त्यानं. मागणं वाईट नाही परमेश्वराकडे, कारण त्याला आज्ञा दिलेले. मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, ठोका म्हणजे उघडेल. आणि आमच्या सगळ्या गरजांसाठी आम्ही मागतो परमेश्वराकडे. आम्ही जगाकडे नाही मागणार, आम्ही परमेश्वराकडे मागतो. दुसरे कोरिंथी 8:9 मधला 9वा अध्याय 8वा वचन. सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यात देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सर्व पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी तुमच्या जवळ सर्व काही विपुल व्हावे. तो भरपूर प्रचंड प्रॉस्पेरिटी देतो. कशासाठी? की त्याच्या कामासाठी, सर्व काही वापरण्यासाठी आम्हाला आमच्या जवळ सर्व काही विपुल असावे, यासाठी तो आम्हाला विपुलतेने देतो. परमेश्वराची विपुलता किती असेल, त्याच्या सामर्थ्यानं, त्याच्या ऐपतीप्रमाणे देणं काय असेल विचार करा ना. आमचे हात तोडके पडतात, आमचा विश्वास कमी पडतो आणि तो देतो, त्याच्या कार्यासाठी देतो. आम्ही ते विश्वासानं क्लेम करणं, कारण हे सगळं आमच्यासाठी ठेवलेलं आहे. पुढची गोष्ट म्हणजे तो आरोग्य देतो. यशा 53:5 त्या बसलेल्या पटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त होतं. आम्हाला आरोग्य प्राप्त होतं कारण तो आरोग्य देणारा देव आहे. आम्हाला अधिकार दिलाय त्याच्या लेकरांना आरोग्य प्राप्त करून घेण्याचा. आमचा डेली ब्रेड आहे, ती रोजची भाकर आहे, तो आम्हाला देतो. त्याचं वचन ही आमची रोजची भाकर आहे आणि त्याच्या वचनाच्या द्वारे, त्याच्या नावामध्ये आणि त्याला बसलेल्या पटक्यांमध्ये आम्हाला आरोग्य प्राप्त होतं. पुढे म्हणजे बंधमुक्त करण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे. त्यानं बंधनातून मुक्त करण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे. परमेश्वर स्वतः आम्हाला, ज्यावेळेला आम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारतो, तो आमच्या अंतःकरणात येतो, तो त्यावेळेला तो आमच्या सगळ्या बंधनातून आम्हाला मुक्त करतो. मग दारूचं व्यसन असू दे, चुगल्या चकाटी करणं असू दे, निंदा असू दे, कमेंट असू दे, अहंकार असू दे, मीपणा असू दे, वाईट व्यसन असू दे, वाईट घाणेरडे संबंध असू दे, दुराचार असू दे, जे काही आमच्यामध्ये असतात ते सगळे बंधनं आमची तुटली जातात, नाहीशी होतात. कारण की तो ज्यावेळेला आमच्यात येतो त्यावेळेला तो आम्हाला बंधमुक्त करतो. कोणतंच बंधन आमच्या जीवनात टिकू शकत नाही. कोणतंच बंधन टिकू शकत नाही. सगळ्या बंधनातून तो आम्हाला मोकळं करतो आणि तो आम्हाला लोकांना बंधन मुक्त करण्याचा अधिकार देतो. लोकांना बंधन मुक्त करण्याचा अधिकार देतो. योहान 8:36 म्हणून पुत्र तुम्हाला बंधन मुक्त करेल व तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. परमेश्वराने सांगितलेलं अभिवचन आहे त्याचं, तो आम्हाला बंधमुक्त करतो. आणि यशाया याचा 61वा अध्याय, त्याच्यामध्ये परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे बंधनातून लोकांना मुक्त करण्यासाठी. त्याचा पवित्र आत्मा आमच्यावर आलेला आहे, आमच्यामध्ये आहे. येशू ख्रिस्ताचा, जे येशू ख्रिस्तासाठी दिलेलं आहे ते सगळं आमच्यासाठी दिलेलं आहे. पुढचं म्हणजे बांधण्याचा, रिस्टोर करण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे. जे उद्ध्वस्त झालेले आहे,
59 मध्ये सांगितलेलं आहे की तुला मी बांधणारा, रस्त्यांची दुरुस्ती करणारा करेन. माझ्या प्रियानो, त्याने तुम्हाला हे सगळे अधिकार दिलेले आहेत. लोकांची उद्ध्वस्त झालेली जीवन, लोकांचं उद्ध्वस्त झालेलं मॅरेज लाईफ, लोकांचं उद्ध्वस्त झालेला फायनान्स, कर्जात गेलेले, उद्ध्वस्त झालेलं शरीर रोगानं, ते सगळे बांधण्याचा अधिकार पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या द्वारे, येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला प्राप्त करून दिलेला आहे, कारण तुम्ही त्याचे पुत्र आणि कन्या आहे. आता हे अधिकार आम्हाला दिलेले, तर अधिकार वापरण्यासाठी आमच्यामध्ये कोणत्या ॲबिलिटीज असल्या पाहिजे, पात्रता कोणत्या असल्या पाहिजे, आमच्यामध्ये काय पात्रता हव्या हे आमचे अधिकार वापरण्यासाठी सगळ्यात पहिला आमच्यामध्ये विश्वास हवा. दिले माझ्या देवाने हे सगळे अधिकार मला दिलेले आहे, म्हणजे त्याचे पुत्राने करणे हा माझा परखड विश्वास हवाय. हे सामर्थ्य दिलेलं आहे. त्याने प्रॉस्पेरिटीचा अधिकार दिला, त्याने बंधमुक्त करण्याचा अधिकार दिला, त्याने आरोग्य प्राप्त करण्याचा, दुसऱ्यांना आरोग्य प्राप्त करून देण्याचा अधिकार दिलेला आहे. या सगळ्या गोष्टी त्याने मला दिलेल्या, वारसा हक्क मला त्याने दिलेला आहे. हा माझा विश्वास असला पाहिजे. सगळ्यात पहिली पात्रता तुमची ती आहे, विश्वासात खंबीर करा. आणि विश्वासात खंबीर होण्यासाठी की तुम्ही त्याचे लेकर पुत्र आणि कन्या आहात आणि देवाने ते सगळे अधिकार तुम्हाला दिलेले आहेत हे सांगण्यासाठी आज देवाच्या आत्म्याने मला तुमच्याकडे पाठवलेलं आहे. आणि म्हणून देवाचा आत्मा तुमच्या संगती बोलत आहे. म्हणजे देव तुम्हाला आज त्या विश्वासात खंबीर करत आहे. तो म्हणतो विश्वासात खंबीर हो, खंबीर हो. त्याने आतापर्यंत तुम्हाला जे सांगितलेलं आहे, तुम्हाला पुत्र आणि कन्या म्हणून त्याने अधिकार कसे दिलेले, येशू ख्रिस्ताला जे अधिकार आहे तेच अधिकार तुम्हाला स्पष्ट स्पष्ट देवाच्या वचनाच्या द्वारे देवाचा आत्मा तुमच्याशी बोललेला आहे. त्या विश्वासात खंबीर व्हा तुम्ही. ॲबिलिटी, पात्रता पहिली म्हणजे त्या विश्वासात तुम्ही खंबीर व्हा. दुसरं म्हणजे पवित्र परमेश्वराची धार्मिकता, येशू ख्रिस्ताची धार्मिकता तुम्हाला मिळालेली आहे, ती स्वीकारा आणि ती कायम ठेवा की हो त्याची धार्मिकता मला आहे, त्याची धार्मिकता माझ्यामध्ये आहे, ही तुमची पात्रता आहे. म्हणजे तो माझ्या अंतःकरणात हवा आहे, दुसरं नाही. दुसरं जे काही तुम्ही तुमच्या अंतःकरणात ठेवाल ती तुमच्या जीवनातली असणारी मूर्ती पूजा आहे. येशू ख्रिस्त जगाचा निर्माण करता जिवंत देव, तोच फक्त माझं सर्वस्व आहे आणि तोच माझं श्रेष्ठ धन. माझं घरदार, ना तर माझा पैसा, ना तर माझे प्रेम करणारे लोक, ना तर माझे कोणी लोक. माझ्या अंतःकरणात फक्त आणि फक्त परमेश्वरच राहू शकते, येशू ख्रिस्त. बाकीच्या कोणत्याही गोष्टी नाही, ना माझं घर, ना माझं वैभव, ना माझं सौंदर्य, ना माझा पैसा, ना माझे प्रियजन, ना माझ्यावर प्रेम करणारे लोक, कोणीही माझ्या अंतःकरणात राहू शकत नाही. तुम्ही म्हणता ना तू माझ्या हृदयात आहे, हे हृदयात फक्त येशू ख्रिस्त. ती जागा व्यापलेली आहे त्याच्या पवित्रतेनं. नारायण बाबा म्हणतात ना, सुंदर देऊळ हृदय आहे माझे, पवित्र आत्मा त्यात विराजते. हालेलुया, हालेलुया. अंतःकरणात कोणतीच गोष्ट तुम्ही ठेवू शकत नाही, ती मूर्ती पूजा आहे. अंतःकरणात फक्त 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 येशू ख्रिस्त, त्याची धार्मिकता कायम लक्षात ठेवा. दुसरी पात्रता म्हणजे पुढचं म्हणजे आज्ञा पालन. माझ्यात काय पात्रता असली पाहिजे, माझ्या पित्याचं, माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे, माझ्यामध्ये येशू ख्रिस्त आहे, तो मला जे सांगतो त्याचं वचन मला जे सांगतं बस मी त्याचं आज्ञा पालन करणार. सदैव आणि सदैव. लोक मला काय म्हणतील मला घेणं नाही, माझ्या जवळचे लोक मला काय म्हणतील मला घेणं नाही, माझे लोक माझ्यापासून तुटले जातील मला घेणं नाही. आज्ञा पालन, माझा आदर मला सांगतो मी आज्ञा पालन करणार. पूर्ण देशामधून नाही, अब्राहाला सांगितलं बापाच्या देशातून नाही बाहेर, मी तुला राष्ट्राचा पिता करत आहे. आज्ञा पालन केलं, बाहेर निघाला, पाठीमागं वळून बघितलं नाही बापाकडे, परत तिथं कधीच गेला नाही. आज्ञा पालन. मी माझ्या लोकांसाठी, माझ्या परमेश्वराने सांगितलं मी तुला राष्ट्राचा पिता करेन आणि देवाने त्याला राष्ट्राचा पिता केला. आज आपण स्पिरिच्युअली अब्राहामाचे पुत्र आणि कन्या पूर्ण जगात पसरलेल्या आहेत, सगळ्या राष्ट्रांमध्ये विचार करण्यासारखी गोष्ट.
पुढचं म्हणजे सतत त्याच्या वचनामध्ये. ॲबिलिटी कोणती? त्याच्या वचनामध्ये सदैव मैथून राहणं. म्हणजे योहान याचा 15वा अध्याय, तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन, म्हणजे तुम्ही फळ देणारे व्हाल. तो म्हणजे योहान 1:1 मध्ये सांगितल्याप्रमाणे येशू ख्रिस्त शब्द आहे, जिवंत शब्द येशू ख्रिस्त, लिहिलेला शब्द, त्याचं वचन, त्याचं शब्द, त्याचं वचन, त्याचा आत्मा माझ्यामध्ये आहे. तो माझ्यात राहतो आणि मी त्याच्यात राहते. त्याचं वचन, त्याचा शब्द माझ्यामध्ये राहील. माझी ॲबिलिटी आहे. पुढचं म्हणजे कार्यदक्षता. जे परमेश्वराचं कार्य, जे देवाने आज्ञा दिलेली आहे ते कार्य मी सदैव करत राहणार. मत्तय याचा 28वा अध्याय आम्हाला 19-20 मध्ये सांगितलं, जा पृथ्वीला दिगंतापर्यंत जाऊन सुवार्ता सांगा, त्यांना माझ्या नावाने बाप्तिस्मा द्या. बाप्तिस्मा देणं म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं धर्मांतर नाही, अजिबात नाही. माझ्यात जुना मनुष्य गेला आहे, माझ्यात ख्रिस्त उठलेला आहे. विश्वासाची कृती, जुना मनुष्य गेलेला आहे आणि ख्रिस्त माझ्यामध्ये आहे. कोणत्याही धर्मांतर नाही. येशू ख्रिस्ताला माझ्या अंतःकरणात विश्वास. पुढचं म्हणजे स्थान. माझा देव कोण आहे? तो काय कार्य करतो? तो माझ्यात कसा आहे? त्याने मला काय अधिकार दिलेला आहे? तो काय कार्य करणारा परमेश्वर आहे? मी त्याचं सदैव बोलत राहणार, मुखाने कन्फ्रेन्स करणार, मग ते स्वरांमध्ये कन्फ्रेन्स करणार, ते हृदयामध्ये कन्फ्रेन्स करणार, ते टाळ्यामधून कन्फ्रेन्स करणार, म्हणजे मी ते सदैव कन्फ्रेन्स करणार, म्हणजे मी त्याचे स्तवन आणि वर्षिप सतत आणि सतत करत राहणार. सतत आणि सतत ही माझी ॲबिलिटी आहे. पुढचं म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आत्मे जिंकणार. मी सदैव आत्मे जिंकणार असं ख्रिस्ताची सुवार्ता वेळोवेळी आणि सतत मी प्रत्येकाला सांगत राहणार आहे. ही माझ्यात ॲबिलिटी असली पाहिजे. आता पुढे ॲबिलिटी सारखेच आहे कर्तव्य. जिथे अधिकार तिथे कर्तव्य आहे. बरोबर आहे? जर लेकराचे अधिकार आहे, कर्तव्य आहे. बंगला विक, दवाखाना विक आणि माझे 1 करोड रुपये भर म्हणण्याचा अधिकार आहे ना तिला. मुलीला अधिकार आहे ना, मुलाला अधिकार आहे ना, सांगितलं ना मी तुम्हाला. पण तेच कर्तव्य पण आहे ना. बंगला बांधून देणं, गेलेलं परत मिळवून देण्याचा अधिकार कर्तव्य कुणाचं आहे? लेकरांचं. आई वडिलांची सेवा करण्याचा अधिकार कर्तव्य कुणाचं आहे? लेकरांचं. लेकरांची कर्तव्य आहे, ती कर्तव्य पालन केलीच पाहिजे. आई वडिलांनी राजा राणी सारखं ठेवलं ना, प्रत्येक गोष्ट हट्ट पुरवल्या, सगळ्या गोष्टी पुरवल्या ना, मग त्या आई वडिलांना सर्व गोष्टी वृद्धत्वापर्यंत, सर्व गोष्टी जीवापलीकडे पुरवण्याचं काम कुणाचं आहे? कर्तव्य कुणाचं? लेकरांचं आहे. दूध पाजता येतो तो स्वतःच्या शरीरातून निघणारा स्रोत पाजून, दूध पाजून तिनं त्या लेकरांना वाचवलेलं आहे आणि त्या लेकराला जगवलंय ना. चमच्याने भरवलंय ना, घास भरवलाय ना. मग तिच्या वृद्ध प्राणामध्ये जेव्हा तिला खाता येत नाही, गिळता येत नाही, त्यावेळेला मी पण मिक्सर मध्ये जेवणाची पेस्ट करून तो द्रव मी तिला चमच्याने चालत, तिचं तसं तोंड पुसलं जसं तिने लहानपणी माझं तोंड पुसलं. तिने जसं मला पावडर लावला, कपडे घातले, आंघोळ घातली, तयार केलं आणि सुंदर मला बनवलं आणि सगळ्यांच्या समोर आनंदाने नेलं, तसं मी पण माझ्या आईवडील वृद्ध झाल्यानंतर मी पण ते किती विकल होऊ दे, गलित गात्र होऊ दे, मी त्यावेळेला पण त्यांची तशी सेवा करेन जशी त्यांनी लहानपणी माझी केली. हे माझं कर्तव्य आहे की नाही? ऐकायला येतंय का? आहे का कर्तव्य? लेकरांची कर्तव्य आहे. अधिकार दिलेत ना, तशी कर्तव्य पण आहे. त्या कर्तव्यांचं पण पालन करायचं. मग येशू ख्रिस्ताने परमेश्वराने आम्हाला अधिकार दिले, हक्क दिले सगळे, तसंच आम्हाला कर्तव्य दिलेले आहे. त्या कर्तव्याचं देखील आम्हाला पालन करायचं आहे. लीन आणि नम्र. कर्तव्याचं काय? लीन आणि नम्र. आमच्यातून ख्रिस्त दिसला पाहिजे, तो लीन आणि नम्र असणारा ख्रिस्त. आमच्यातून पवित्रता दिसली पाहिजे, तो पवित्र असणारा ख्रिस्त. हे आमच्यातून जगाला दाखवण्याचं आमचं कर्तव्य आहे. तो कसा आहे? तो क्षमा करणारा देव जगाला दाखवण्याचं आमचं कर्तव्य आहे. कर्तव्य आहे आमचं. तो कसा आहे? देव आमचा येशू ख्रिस्त कसा आहे हे लोकांच्या समोर दाखवण्याचं आमचं कर्तव्य आहे. तुम्ही चालतं बोलतं वाचवं शुभ वर्तमान आहात, त्याने लिहिलेलं पत्र आहात पाऊल म्हणतो तुम्ही. तो कसा आहे? तुम्ही ते सगळ्यांच्या समोर दिसला पाहिजे. हे तुमचं कर्तव्य आहे. तुमचं मीपणा निघालेला हवाय. घमंड आणि गर्व तिथं नको आहे. देवाचं राज्य बांधणं हे तुमचं कर्तव्य आहे. देवाचं राज्य येऊ, तुझे राज्य येऊ असं आपण म्हणतो. त्याचं राज्य ऑलरेडी आलेलं आहे. जेव्हा आम्ही त्याला आमच्या अंतःकरणात स्वीकारलं त्यावेळेला त्याचं राज्य आमच्यात सुरू झालेलं आहे.
मग त्याचं राज्य बांधण्याचं कार्य म्हणजे अनेक लोकांना येशू ख्रिस्ताबद्दल जाऊन सांगण्याचं कर्तव्य माझं आहे. देवाची लेक कशी असणार आहे? तुम्ही जगाचे मीठ आहात. तुम्ही जगाचे मीठ आहात. मिठाने चव येते. मीठ सॅक्टिफाईड करतं. मिठाशिवाय चव नाही. तुम्ही असे असले पाहिजे की तुमच्या शिवाय लोक राहू शकणार नाही. इतकी प्रीती, इतकी क्षमाशीलता आणि इतकी कार्यदक्षता आणि एवढं सामर्थ्य, एवढं ज्ञान, एवढी पात्रता तुमच्यात असली पाहिजे. कारण तुम्ही तुमच्यामध्ये येशू ख्रिस्त आहे. तुम्ही जगाचे मीठ आहात. तुम्ही प्रकाशाचे पुत्र आणि कन्या. तो जगाचा प्रकाश आहे आणि तो जगाचा प्रकाश तुमच्यात आहे. म्हणजे तुम्ही कोण आहात? प्रकाश आहात. अंधकार, दुःखाचा अंधकार, अज्ञानाचा अंधकार, पापाचा अंधकार, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाल त्या त्या ठिकाणी तो नष्ट झाला पाहिजे. कारण तुमच्यात प्रकाश आहे. तुम्ही प्रकाश आहात येशू ख्रिस्ताचे. तुम्ही पीस मेकर आहात कारण प्रिन्स ऑफ पीस तुमच्यात आहे. जिथे जाल तिथे या गोष्टी पाठ करून ठेवा सदैव आणि सांगा स्वतःला सतत आणि सतत मी पीस मेकर आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही सुटका देणारे आहात. तुम्ही कोण आहात? लोकांना सगळ्या अशुद्ध शक्तीपासून, व्यसनापासून, कर्जापासून, रोगापासून सुटका प्राप्त करून देणारे आहात. म्हणून जिथे जिथे जाल तिथे सतत बजावून सांगा स्वतःला मी येशूच्या नावात सुटका देणार आहे. मी येशूच्या नावात सुटका देणार आहे. जिथे जाल तिथे सांगा मी पीस मेकर आहे. मी शांती करणार आहे. मी आरोग्य देणार आहे आणि मी जगाचं मीठ आहे आणि मी प्रकाश आहे. अंधकार नष्ट करणार आहे. मी मध्यस्थी करणार आहे. परमेश्वराची कडे मी माझ्या लोकांसाठी रात्रंदिवस प्रार्थना करणार आहे. रात्रंदिवस मी लोकांसाठी प्रार्थना करेन. त्यांच्या सर्व गोष्टींसाठी, सर्व गुप्त दोषांसाठी, त्यांच्या सर्व कमजोरीसाठी, त्यांच्या कमकुवत परिस्थितीसाठी, पडलेल्या झडलेल्या परिस्थितीसाठी मी कंटिन्युअसली मध्यस्थी करणारी राहील. कारण माझा येशू ख्रिस्त मध्यस्थी करत आहे मी त्याकडे आमच्यासाठी. तर मी देखील इंटरसेसर आहे. मी देखील मध्यस्थी करणार आहे. पुन्हा मी सांगितलेलं आहे आम्ही बांधणारे असणार आहे. सतत चालताना सांगा मी बांधणारे असणार आहे. तुटलेले संबंध बांधणारे, तुटलेले फॅमिली बांधणारे, तुटलेली कर्जात पडलेले आणि सगळं उद्ध्वस्त झालेलं ते मी बांधणार असणार आहे. आणि मी शुभवर्तमान सांगणार असणार. माझ्या प्रियांनो, फिलिपिकरास पत्र याचा 2 अध्याय 15वे वचन, यासाठी की या कुटील व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोषपणे निरुपद्रवी अशी देवाचे निष्कलंक फुलले असे व्हावे. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योती सारखे जगात दिसता. तुम्ही सदैव प्रकाश म्हणूनच जगात असले पाहिजे. माझ्या प्रियांनो, आज देवाचा आत्मा तुम्हाला सांगत आहे तुम्ही लेकरं म्हणून तुमचे कर्तव्य, अधिकार काय आहे, तुम्हाला काय प्राप्त होत आहे, तुम्ही किती सामर्थ्यशाली, तुम्ही किती अनमोल आहे, किती सामर्थ्याने भरलेला आहे, त्याचे वारीस आहात. येशू ख्रिस्ताचे सगळे अधिकार तुम्हाला आहे. तेच कर्तव्य पण तुम्हाला दिलेले आहे. आणि तुम्ही जगासमोर त्याचे लेकरं म्हणून कसे दिसले पाहिजेत आणि कसे असले पाहिजेत हे त्याने तुम्हाला आज सांगितलेलं आहे. ते विश्वासाने स्वीकार. आपले डोळे बंद करा. त्याच्या सारखं वा, स्वतःला त्याला सांगा मला तुझ्यासारखं बनव बनव बनव. इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु तू मेरा है. अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु तू मेरा है. तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू
छोड़ेगा, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा। तू मेरा है, तू मेरा है, जिसके हाथ में मेरा गम, जिसके हाथ में मेरा और आने वाला पल मेरा है, जिसके हाथ में मेरा और आने वाला कल मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा। तू मेरा है, तू मेरा है। नदियाँ मुझे डुबा न सके, अग्नि मुझे जला न सके, नदियाँ मुझे डुबा न सके, अग्नि मुझे जला न सके। मेरा हाथ नदियाँ मुझे जला न सके, अग्नि मुझे जला न सके। मेरा हाथ जो तूने थामा है, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा। तू मेरा है, तू मेरा है, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा। तू मेरा है, तू मेरा है। जो आगे में था वो अंत खुदा संगे था, जो अंत खुदा ही था वो मेरा है, वो मेरा है। तो शब्द येशू तो माझ्यात आहे, तो माझ्यात होता, माझ्यात आहे, तो माझ्यात राहणार. त्याचे सगळे अधिकार परमेश्वराने मला दिलेले आहेत आणि मी ते सगळे विश्वासाने स्वीकारते आणि जे कर्तव्य त्याने मला सांगितलेले ते कर्तव्य मी येशूच्या नावामध्ये पूर्ण करेन. आज देवाला ते वचन द्या. ओन्नराबा खरी अंदराबा ओरियाला शराबा ओरियाला यंदना यन्नराबा ओरिनना यन्ना यन्नल्ला ओरिला यंदनामहु ओरियाला यन्नराबा. परमेश्वराने तुझा आभार मानतो येशू ख्रिस्त. तुझी स्तुती करतो. आज तुझा पवित्र आत्मा आमच्याशी बोलला. तुझं वचन आमच्या ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आम्ही येशूच्या नावात सेल करतो. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बाबा तू दिलेल्या अधिकारांची जाणीव होते आणि विश्वासाने ते अधिकार बांधण्याचा अधिकार आणि बाबा मोकळा करण्याचा अधिकार येशूच्या नावामध्ये बांधण्याचा आणि मोकळा करण्याचा अधिकार प्रत्येकाला दिलेला. ते सगळे अधिकार वापरण्याचं सामर्थ्य प्रत्येकाला येशूच्या नावात, येशूच्या नावात. कारण तूच म्हटला जे काही तुम्ही येशूच्या नावामध्ये पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल, जे काही तुम्ही पृथ्वीवर येशूच्या नावात मोकळं कराल ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. हा विवचन तो आम्हाला दिलाय, हा अधिकार तो आम्हाला दिलाय. हा अधिकार विश्वासाने वापरण्यास आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. कारण तू आमच्यात आहे, आम्हाला तुझ्यात ठेवलेला आहे. तुझा लेकरपणाचा पूर्ण अधिकार येशू ख्रिस्ताला असणारे सगळे अधिकार तू आम्हाला दिलेले आहेस आणि ते वापरण्यास तू आम्हाला सहाय्य कर. त्याप्रमाणे तुझं कार्य पूर्ण करण्यास आम्हाला सहाय्य कर. सगळीकडे स्वार्थ सांगण्यास तू आम्हाला सहाय्य कर. येशूच्या नावात ख्रिस्त येशू ख्रिस्त गाजवणाऱ्याचा तू आम्हाला करत आहेस, याबद्दल धन्यवाद. तुझा आभार मानतो येशूच्या नावात.